जो डेलिब्रेट घाट आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्रातले सत्तेतले मराठा मंत्री असोत, मग मी नावे घ्यायला घाबरत नाही, विखे असतील किंवा आणखीन कोण कोण असतील, त्यांनी समोर येऊन माध्यमांना सांगावं सत्य काय ते, पण मी नावं घेतोच आहे. विखे असतील किंवा आणखीन कोणी मराठा मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा सर्व पक्षातले आमदार असतील, माझं स्पष्ट आणि थेट म्हणणं आहे, डंके की चोट पे म्हणणं आहे की जरंगे हा व्हायरस महसूल विभाग जो आहे तो एका सन्माननीय बावनकुळे साहेबांकडे नको, ह्याच्यासाठी ही संघटितपणे ही शब्दांची झोड, हा सामूहिक अपमान, सार्वजनिक अपमान, आईच्या ज्यांना मा जिजाऊ समजली ना, ज्यांना मा रमाई समजली ना, मा अहिल्या देवी होळकर समजेल ना, ज्यांना आई सावित्री आईचं कर्तव्य समजेल ना, त्यांना ते पावित्र्य समजेल की दुधाचं पावित्र्य काय असतं, वैचारिक दुधाचं असो की मातेच्या दुधाचं असो, खिल्ली उडवण्यासाठी नसतंय. हा माणूस ज्या प्रकारे व्यक्त झाला माननीय बावनकुळे साहेबांच्या आईच्या बाबतीमध्ये, याच्या मुखातून म्हणतात, श्रीमुख म्हणतात, याच्या मुखातून शेण गळत होतं, विष्ठा गळत होती असं वाटत होतं. अत्यंत नीच पातळीवर गेलेला हा माणूस, सांगायचं तात्पर्य हे व्हायरस डेव्हलप केला चालला आहे. त्याच्यामध्ये नॉन मराठा महसूल मंत्री नको हा मुख्य उद्देश आहे. आणि हा केवळ तुम्ही म्हणाल की विरोधकांचा आहे का, तर नाही, हे टेंडर मनोज जरंगेला, हे कॉन्ट्रॅक्ट मनोज जरंगेला, ह्या नासक्या विचाराला, ह्या फाटक्या विचाराला, ह्या तुटक्या विचाराला हे देण्यात आलेलं आहे. आणि मग नुसते सन्माननीय बावनकुळे साहेब आहेत का त्याच्यामध्ये तेली समाजाचे म्हणून? माझं कर्तव्य आहे, मला बोलावं लागेल, कारण मी विधान परिषदेची, राज्यसभेची, मंत्रिपदाची झोळी घेऊन भिकारी नाही, किंवा जरंगेच्या लोकांसारखं रेतीचे ट्रॉले चालवण्यासाठी किंवा काहीतरी माझ्यात पडावं पीडब्ल्यूडीचं टेंडर ह्याच्यासाठी माझा जन्म झालेला नाही. माझा जन्म भगवान बाबांचे विचार, माझा जन्म भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी झाला. हा आता नुसतं बावनकुळे साहेब आहेत का, तर नाही. तर हा ठरवून मुख्यमंत्री मोदयांना का बोलतो? ह्याला आतापर्यंत ज्या प्रकारे व्यक्त झाला मुख्यमंत्री मोदयांच्या, का तर जस्ट बिकॉज मायनॉरिटी ब्राह्मण आहेत, ह्या देशामध्ये ब्राह्मणांना जी म्हणजे हे आहे समानता, ती मराठ्यांना आहे, तीच बौद्धांना आहे, तीच वंजाऱ्यांना आहे, आमच्या भावांना, तीच बंजाऱ्यांना आहे, सगळ्यांना समान आहे. मग हा सार्वजनिक अपमान का करतो मुख्यमंत्री मोदयांचा? तर मुख्यमंत्री पदी सुद्धा मला म्हणायचं नाही की त्याच्यामध्ये किती रोल आहे कुणाचा, एकनाथ शिंदे साहेबांचा, सन्माननीय उपमुख्यमंत्री मोदयांचा, परंतु कधीतरी उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब, मी परत आज या बीड मधून पुनरुच्चार करतो, ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा म्हणल्याबरोबर ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आलं. परंतु कोणत्या तरी आईचं, तेल्याची आई आहे, काहीच किंमत नाही का? मी बोललो, काय बोललात तुम्ही? मनोज जरंगे, तुला असं बोलता येणार नाही, बोलशील तर याद राख, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज नाही का? हे सगळं ठरवून व्हायरस डेव्हलप केलं चाललंय. व्हायरस डेव्हलप करण्याची एक पद्धती असते, ती लॅबोरेटरी पद्धती असते, ही पॉलिटिकल पद्धती आहे. आणि म्हणून नुसतं मुख्यमंत्री महोदय आहेत का, तर नाही. संजय शिरसाट सारख्या मंत्र्यांना टार्गेट का टार्गेट आहे? कारण सिंपल आहे, धनंजय मुंडे साहेबांना इथं नको होते कारण भटक्या विमुक्तांचे होते. धनंजय मुंडे साहेब नको होते. भटक्या विमुक्तांच्या दारावर कसं जायचं मराठा म्हणून? काढा, काहीतरी करा, काहीतरी करा. काय काय ठेवले नाव, आका, काय 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 ठेवलं.
त्याच प्रकारे संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात जर ते पालकमंत्री असतील, तिथं नको संजय शिरसाटांचा कोणत्याच कामात हस्तक्षेप, टेंडर कॉन्ट्रॅक्ट, टेंडर कॉन्ट्रॅक्ट, टेंडर कॉन्ट्रॅक्ट, रेती उपसा, रेती उपसा, हे सगळ्या उपद्रवी गोष्टी आहेत. आणि हे ठरवून हे जरंगे व्हायरस डेव्हलप केलं गेलंय. आणि हे व्हायरस एका प्रकारे ह्या नुसत्या महसूल मंत्री पदावर किंवा मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत हे व्हायरस काम करणं झालंय, हे डसणं झालंय. आणि याच्यावर कोणी प्रतिक्रिया देत नाही. विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली का? आम्ही विखे पाटलांवर जेव्हा बोललो खड्ड्यावर त्यांच्या मतदारसंघातल्या, त्यावेळेस विखे पाटील आम्हाला काय म्हणतात की तुम्हाला खूप लांब राजकारण करायचंय. जरंगेला मांडीवर घेऊन बसले का? एवढं बाष्कळ बोलल्याच्या नंतर, एवढं घाणेरडं बोलल्याच्या नंतर अरे म्हणतात, अरे तुझ्या काय डोक्यात शेण गेलंय का म्हणतात, तुझ्या डोळ्यात तुझ्या अरे काय माती पडली काय म्हणतात. आमच्या गुराखी साहित्यामध्ये बोलले का विखे पाटील? आम्हाला जशी समज देतात, आम्हाला जशी सूचना करतात, समज काय देतात ते सूचना करतात, तसं जरंगेला बोलले का कडक भाषेत? नाही नाही तसं बोलू नये, नाही नाही तसं बोलू नये. अरे तुम्ही माध्यमांकडे बघताना सुद्धा जरंगेला वाईट वाटेल म्हणून नाही नाही तसं बोलू नये. मी तुम्हाला सांगतो, आजच्या नंतर जे जरंगेला मंत्री मराठा समाजाचा म्हणून डोक्यावर घेत असेल आणि ते व्हायरस डेव्हलप करत असेल, आम्ही ठरवलंय जरंगेनं जर 52 कुळ्या म्हणून जर अपमान केला तर एकनाथ शिंदे म्हणून मी अपमान करेल. ह्याच्यानंतर जरंगेनं जर 52 कुळ्या म्हणला तर एकनाथ्या म्हणून अपमान करेल. या बीडच्या मायभूमीतून सांगत आहे, भगवान बाबाच्या पवित्र विचाराला साक्ष देऊन सांगत आहे. कारण हे व्हायरस किल करण्याची दवा आहे. वॅक्सिनेशन तयार करत आहे मी. मला समजलंय जशा तसं उत्तर दिलं तरच वॅक्सिन आहे या व्हायरसचं. ह्याच्या नंतर 52 कुळ्या जेवढ्या वेळेस ते म्हणाल तेवढ्या वेळेस मी एकनाथ्या म्हणाल, तेवढ्या वेळेस मी एकनाथ्या म्हणाल. कारण हे तुम्ही तयार केले, तुमची जिम्मेदारी आहे याला मॅन करायची, याचा माज उतरायची. ह्याला शेंबूड पुसता येत नाही, छटाक आहे. आणि रिकाट कसा करू शकताय? एक छटाक. उदय सामंत आमचे ब्राह्मणाचे, आम्हाला काही म्हणायचं नाही जातीवर, पण कडक बोलले का? कडक बोलले का? कडक बोलले का? हे सगळं काही ठराविक ठरून आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.